तिथे पंकजा मुंडेंच्या पदरी ज्या प्रकारचं अपयश पडलं त्यामुळे त्यांचं पुढे काय होणार असा प्रश्न निर्माण होतोय। मात्र आता पंकजा मुंडे यांनी अहमदनगर शहरातून विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणी होते। बघूया या संदर्भातला रिपोर्ट। पंकजा मुंडेंसाठी परळी आई तर नगर जिल्ह्यातील पाथर्डी मावशी असं नेहमी म्हटलं जातं। 2019 मध्ये पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी पाथर्डीतून निवडणूक लढवण्याची मागणी केली गेली। आता लोकसभा निवडणुकीत बीडनं नाकारल्याने मावशी रूपी अहमदनगरनं साथ घातली आहे। पंकजा मुंडेंनी नगर शहर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याची मागणी करण्यात आली। भाजपचे नगर शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांनी अधिकृतपणे पक्षाच्या वरिष्ठांना या संदर्भात पत्र पाठवले। विधानसभा निवडणुकीसाठी पंकजाताई मुंडे यांना अहिल्यानगरमधून विधानसभा निवडणुकीचं तिकीट द्यावं। येणारी विधानसभा निवडणूक पंकजा मुंडेंनी नगर शहरातून लढवली तर निश्चित विजयी होतील। नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांना नगर शहरातून चांगलं मताधिक्य मिळालंय। त्यामुळे नगर शहरात भारतीय जनता पार्टीसाठी पोषक वातावरण आहे। लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी कायम नगर शहरावर प्रेम केलं होतं। त्यांनी नगर शहराचा पाणी प्रश्न सोडवला होता। त्यांचा कामाचा वारसा पंकजा मुंडे या पुढे नेत आहेत। मुंडे परिवाराचे नगरशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत। त्यामुळे पंकजा मुंडे यांना नगर शहरातून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी। स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांचं खरं नगर जिल्ह्यावर प्रेम होतं। बीड आई असं ते संबोधायचे। बीड म्हणजे माझी आई आहे तर नगर जिल्हा ही माझी मावशी आहे। आणि म्हणून मी मागणी केली पक्षाकडे की भविष्यामध्ये जर विधानसभा जर करायची असेल तर पंकजाताईंना नगरमधून उभं करावे। अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात 1995 ते 2014 पर्यंत शिवसेना भाजप युतीचा वरचष्मा होता। मात्र 2014च्या विधानसभा निवडणुकीवेळी तुटलेल्या युतीचा शिवसेनेला फटका बसला। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर संग्राम जगताप यांनी बाजी मारली। सध्या आमदार संग्राम जगताप हे अजित पवारांसोबत म्हणजेच महायुतीत आहेत। त्यामुळे जर भाजपने पंकजा मुंडे यांना उभं केलं तर संग्राम जगतापांचं काय असा प्रश्न उपस्थित होतो। आता अहमदनगर विधानसभेचा थोडासा इतिहासही बघूया। अनिल भैया राठोड हे इथे सलग 4 टर्म आमदार होते। ते शिवसेनेचे 1995, 1999, 2004 आणि 2009 मध्ये त्यांनी निवडणूक जिंकली। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे संग्राम जगताप यांनी 2014 आणि 2019 अशा सलग 2 टर्म इथे आमदारकी निभावलेली आहे। बीड लोकसभा मतदारसंघात भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा पराभव समर्थकांच्या जिव्हारी लागलाय। निकालानंतर पंकजा मुंडेंच्या भेटीसाठी परळीतील यशश्री निवासस्थानी कार्यकर्त्यांची रीघ लागली। यावेळी अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाल्याचं बघायला मिळालं। संघर्ष हा आपल्या जीवनाला पाचवीला पुजलेला आहे। त्या संघर्षाला न घाबरता आपण जो लढा दिला त्याबद्दल मला सगळ्यांचा खूप खूप अभिमान वाटतो। मी 12 तारखेपासून किंवा 15 तारखेपासून समस्त बीड जिल्ह्यात 11 तालुक्यामध्ये सामान्य माणसांचे सामान्य जनतेचे आभार मानण्यासाठी येत आहे। अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातल्या शिरापूर इथल्या एका युवकाने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून तणाव निर्माण झाला होता। या घटनेच्या निषेधार्थ पोलीस ठाण्यात काल सकल ओबीसी समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला। सामाजिक अशांतता निर्माण केल्याप्रकरणी संबंधित तरुणावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। सर्व आम्ही ओबीसी जे काही सर्व आम्ही ओबीसी जण आहेत ठामपणे पंकजाताईच्या पाठीमागे उभा आहेत। समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काही लोकांनी जाणून बुजून केलंय आणि समाजामध्ये वाद होणं 2 समाजात ते कोणालाही महाराष्ट्राला सर्वसामान्याला परवडणार नाही। पंकजा मुंडेंच्या पराभवामुळे गोपीनाथ मुंडेंचं घराणं 34 वर्षानंतर प्रथमच सत्तेपासून दूर लोटलं गेलंय। 1990 ते 2024 अशी सलग 34 वर्ष मुंडेंच्या घरात खासदार, आमदार आणि मंत्रीपद राहिले। परंतु यावेळी पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाल्यामुळे त्यांना सत्तेपासून दूर राहण्याची वेळ आली आहे। मंत्री धनंजय मुंडे हे देखील मुंडे घराण्यातीलच आहेत, परंतु सध्या ते अजित पवार गटात आहेत। त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचा वारसदार असलेल्या पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन केलं जाणार का? त्यांना राज्यसभेवर पाठवणार का की विधानसभेला नगरमधून उमेदवारी मिळणार याकडे राज्याचं लक्ष असेल। उमर सय्यदसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, अहमदनगर।